कमी पाण्यावर तसेच कमी कालावधीमध्ये येणारे घेवडा पीक. काही भागात या पिकाला घेवडा, काही ठिकाणी राजमा, तर काही भागामध्ये याला पावटा म्हणतात. हे पीक कमी दिवसात भरघोस उत्पादन देते. सोबतच याला बाजारभाव देखील चांगला आहे. या पिकावर सध्या मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये राजमा पिकावरील रसशोषक कीड व अळी नियंत्रण करण्यासाठी कोणती औषधे वापरून फवारणी घ्यायची ते आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, राजमा या पिकावरती पिकाच्या अवस्थेनुसार कोणते औषधं वापरायचे आणि फवारणी घ्यायची ते आपण सविस्तर पाहूयात. मित्रांनो, आपले राजमा पीक 15 ते 20 दिवसाचे असेल व आपली पहिली फवारणी असेल तर आपण बायफेन्थ्रिन 3% प्लस क्लोरपायरिफॉस 30% हे कंटेंट असणारं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक घ्यायचं आहे. यासोबत कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोझेब हे कंटेंट असणारं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे. आणि यासोबत आपल्या पिकाच्या पांढऱ्या मुळांच्या विकासासाठी व पीक हिरवेगार व्हावे यासाठी जिब्रेलिक ॲसिड 0.001% कंटेंट असणारं टॉनिक घ्यायचं आहे. अशा प्रकारे राजमा पिकावरती पहिली फवारणी, ज्यामध्ये बायफेन्थ्रिन प्लस क्लोरपायरिफॉस कंटेंट असणारं लिथल गोल्ड हे कीटकनाशक जर आपण घेतलं तर याचं प्रमाण 40 मिली प्रतिपंप घ्यायचं आहे. आणि यासोबत कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोझेब हे कंटेंट असणारं साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रतिपंप आणि जिब्रेलिक ॲसिड 0.001% हे 35 मिली प्रतिपंप या प्रमाणात घ्यायचं आहे. मित्रांनो, सांगितलेले प्रमाण 20 लिटरच्या फवारणी पंपासाठी आहे. आता जर तुमचे राजमा पीक 30 ते 35 दिवसाचे असेल, म्हणजेच तुमची राजमा पिकावर दुसरी फवारणी असेल, तर अशा वेळी आपण थायमेथोक्झाम 12.8% प्लस लेमडा सायलोथ्रिन 9.5% हे कंटेंट असणारं कीटकनाशक 15 मिली प्रतिपंप व यासोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 25 ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात घेऊन आपण दुसरी फवारणी करायची आहे. मित्रांनो, फवारणी करत असताना आपल्या जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा असणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल की आपण फवारणी केलेल्या औषधाचा रिझल्ट आपल्याला तेथे पाहायला मिळतो. यासोबतच फवारणी ही आपण सकाळी 10 ते 12 या 2 तासामध्येच करायची आहे. म्हणजे काय होतं की सकाळी थंडीमुळे आपल्या पिकाच्या पानावर जे दव असतं ते साधारण 9:30-10 वाजेपर्यंत पानावरचं जे दव आहे ते नाहीसं होतं, म्हणजे पानं ओली राहत नाहीत. दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक करा व इतर शेतकरी बांधवांनाही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.